टॉम अँड जेरी. भांडणं चाललेली असावीत पण निष्ठता दोघांची घसरू नये एकमेकांविषयी. त्याने असं राहावं परावी येणारी रुक्मिणी समान. वाजवा ना आता टाळ्या. त्याने इतर स्त्रीकडे पाहताना एक तर मुलीच्या नजरेने, आईच्या नजरेने, नाही तर बहिणीच्या नजरेने पाहावं. आणि तिने सुद्धा परस पुरुषाकडे पाहताना भावाच्या नजरेने, बापाच्या नजरेने आणि मुलाच्या नजरेने पाहावं. घराघरात जर असे वागू लागले सगळे, असे वागू लागले सगळे घराघरात, तर मला ते आपल्याला गावाच्या बाहेर करायची गरज नाही. घराघराचा सप्ताह होईन हो, घराघराचा सप्ताह होईल. सगळे एकमेकांशी जर इतके चांगले वागू लागले. या गावामध्ये एकमेकांच्या चहाड्या करतात. 5 जणी बसले की 6वीची टिंगल करायच्या. त्यातली एक उठून गेली की 5 जणी मिळून त्यात तिची उठून जी गेली तिची टिंगल करायच्या, तिची टावाळकी करायच्या, तिचं गाराणं करायच्या. मला इमानदारीने सांगा माऊले हो, कानात फुसू फुसू करणारीची संख्या वाढली का जास्त झाली? यालाच कलियुग म्हणतात पहा. गप्पा अशा मारा तुम्ही. कोणी जरी आलं तर बंद करायची गरज नाही पडली पाहिजे. ते पहा तुम्ही, काही काही माणसं अशी असते आपल्याला कोणाची निंदा करायची नाही, पण कसं आहे समजायचं नाही, उद्घाटनाला डबकं उपसलं, याला कोणाचं तरी कुटाळ कुटायचं, उद्घाटनाला नाही त्याच, आपल्याला कोणाची निंदा करायची समजायचं. जगात सगळे दुर्जन आहेत. या गावामध्ये सगळ्या आणि सगळे जे पुरुष आहेत ते परस्त्रीगामी स्वतःच्या पत्नीशी एकनिष्ठ. हा जो ब्राह्मण होता बिंदुग नावाचा ब्राह्मण, हा अत्यंत ब्राह्मण फक्त नावालाच होता. नाही ते सगळ्या गोष्टीचा नाद आपल्या भाषेमध्ये नाद होता. याला नाद अशी एकही गोष्ट नव्हती वाईट पापाचाराची, त्या गोष्टीचा वाईट नाद याला नव्हता. सगळ्याच गोष्टी सदैव वेश्येच्या घरी पडलेला असायचा. पण याची जी पत्नी होती ना चिंचुला, ती मात्र पती पारायण होती. तिचं पतीवरती फार प्रेम होतं, पतीची सेवा करायची. पण हिचा पती त्याचं इथल्यात मन गुंतत नव्हतं. ती पती पारायण होती, पतिव्रता माऊली होती. अनेक वर्ष पतीशी एकनिष्ठ राहिली, पण याच्या वागणुकीत काही बदलच झाला. तिने खूप समजावण्याचा प्रयत्न केला, पण याच्या वागण्यात बदल होत नव्हता. याला पत्नीविषयी आदरच नव्हता. हा वेश्येशी रत झालेला बिंदुक नावाचा ब्राह्मण, ज्यावेळी तिने अनेक दिवस पाहिले की मी याच्याशी एवढे एकनिष्ठ